नमस्कार मंडळी, योगिताज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मटर पुलाव. यासाठी मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतला आहे. तांदूळ इथे तुम्ही कोणताही घेऊ शकता. तांदूळ आता स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवून द्यायचा आहे. तांदूळ निथळेपर्यंत इथे कुकरमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करून घ्यायचं. जिरं तडतडलं की यामध्ये 4 लवंगा, 4 मिरी, दालचिनीचा तुकडा, हिरवी इलायची, तेजपत्त्याची पानं ॲड करायची आहेत. ते सर्व परतू द्यायचं. यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट ॲड करून घ्यायची. यामध्येच आता मटार ॲड केलेला आहे. मटारचा कलर बदलला की यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो चिरून ॲड करायचा आहे. हे चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण धुवून निथळून घेतलेला तांदूळ ॲड करायचा आहे. तांदूळ मोकळा होईपर्यंत परतू द्यायचा. तांदूळ आता परतून झाला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं. इथे गोडा मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही गरम मसालाही ॲड करू शकता. आता यामध्ये आपण तांदळाच्या दुप्पट पाणी ॲड केलेलं आहे. 3 वाट्या तांदूळ होते, यासाठी आपण 6 वाट्या पाणी ॲड केलेलं आहे. हे सर्व आता एकजीव होऊ द्यायचं. आता कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरला शिट्ट्या झालेल्या आहेत. इथे आपला मटर पुलाव तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.